5 वर्षामध्ये पुन्हा सांगतो, फुरसुंगीची दुबई केल्याशिवाय राहणार नाही. पुणे मराठी 24 वर आपले स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये पाणी, रस्ते, ड्रेनेज आणि स्वच्छता ह्यापैकी सर्वात मोठी अडचण कोणती आहे? खरं तर प्रभाग क्रमांक 6 पेक्षा आपण फुरसुंगी आणि उरुळी देवाची आणि बेकराईनगरच्या ह्या सर्व मतदारांचा, नागरिकांचा, ग्रामस्थांचा विचार केला पाहिजे. सोबत प्रभाग क्रमांक 6 मध्ये निवडणूक लढतो म्हणजे त्यांना प्राधान्य देणारच आहे, परंतु मला सर्वांगीण गावाच्यासाठी काम करायचे, जरी प्रभाग क्रमांक 6 मध्ये उभा असेल तरी. खरंच आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये गावामध्ये मुख्य काम आहे पिण्याच्या पाण्याचं अडचण आहे, समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, लाईटची समस्या आहे, शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या या सर्व समस्या आहे. या समस्या गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी या गावच्या सुरू आहेत. ग्रामपंचायत असताना तरी जरा बरं होतं वातावरण. काही गावपुढाऱ्यांनी ठरून हे महापालिकेत गाव पाठवलं आणि जास्त समस्या निर्माण झाल्या. लोकांना वाटलं होतं आपण महानगरपालिकेत गेल्यावर गावच्या समस्या मिटतील, या सर्व समस्यांच्यावर काहीतरी उपाययोजना होतील, परंतु महापालिकेत गाव गेल्यावर ग्रामपंचायतमध्ये ज्या समस्या नव्हत्या त्याच्या दुपटीपेक्षा जास्त पटीने या पाणी, रस्ते, ड्रेनेज, लाईटच्या समस्या निर्माण झाल्या आणि त्या जास्त लोकांना भेडसावल्या आणि टॅक्स जास्त यायला लागला. लोक वैतागली. लोक म्हणले अरे बघा काय महापालिकेत जाऊन उपयोग नाही झाला. लोक म्हणायला लागली शेवटी महानगरपालिकेपेक्षा गाव बरं आपलं, ग्रामपंचायत बरी होती असं लोक म्हणायला लागले. त्यामुळं नगर परिषदेमध्ये ह्या ज्या काही समस्या आहेत त्या पहिल्या वर्षामध्येच रस्ते, पाणी, ड्रेनेज, लाईट, शिक्षण आणि आरोग्याच्या सर्व समस्या ह्या मिटवण्याचं काम फुरसुंगी उरुळदेवाची बेकराईनगरमध्ये आम्ही मशाल या माध्यमातून निवडून आल्याच्या नंतर आम्ही 100% करणार आहोत. लोकांना जे MGPचं पाणी आज आहे मुबलक आहे, परंतु त्याचं नियोजन नीट नाही आहे, तर कर्मचाऱ्यांच्या मार्फत, अधिकाऱ्यांच्या मार्फत हे पाणी रोज कसं नियोजन आणि सुसूत्रतेने कसं सुरळीत मिळेल लोकांना, ते पिण्याच्या पाण्याचं नियोजन आम्ही करणार आहोत. ज्या ठिकाणी रस्ते नाही आहेत त्या ठिकाणी रस्ते तयार करणे, ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचं काम प्रलंबित आहे परंतु काही लोकांकडनं होऊन दिलं जात नाही, काही उमेदवार निवडून आले तर ते करू शकत नाही, असे काही कामं जे काय थकीत कामं आहेत ते करायचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहेत. लोकांचा 50% टॅक्स हा कमी कसा होईल त्याच्यावर काम करणार आहोत. दुसरी गोष्ट आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सुविधा लोकांना देणार आहोत. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी फुरसुंगाव अंधारात आहे वाड्या वस्त्यांवर ते उजेडात आणायचं काम मशालच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आणि ज्या ठिकाणी काही विद्युतचे खांब नाही आहेत त्या ठिकाणी विद्युतचे दिवे बसवायचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत. निवडून आल्यावर ह्या समस्यावर आपण सर्वप्रथम कोणतं काम सुरू कराल? आता निवडून आल्याच्या नंतर खरं तर नागरिकांची जी खरं तर ह्याची समस्या आहे टॅक्सची, ती पहिली टॅक्सची समस्या आम्हाला या ठिकाणी पहिली जी थकीत आहे पुणे PMCची त्याच्यावर 50% निधी, तो कर कसा कमी होईल, जाचक कर कसा कमी होईल. एखाद्याचा उदाहरणार्थ 1 लाख रुपये टॅक्स आहे, तो 50,000च्या जवळ निघून तो टॅक्स नागरिक स्वखुशीने कसे भरतील, म्हणजे 1 लाख भरण्यापेक्षा 50 भरलेले काय वाईट आहेत, तर तो पहिला टॅक्सचा प्रश्न सोडवायचा आहे. दुसरी गोष्ट आत्ताच आपल्याला मी रिपीट सांगायची गरज नाही आहे, या मूलभूत सुविधा आहेत हे देण्याचं काम प्रामुख्याने आम्ही 2 उमेदवार विशाल नाना विठ्ठल हरपळे आणि सुपर्णदे किरण पाटील हरपळे प्रभाग क्रमांक 6च्या सोबत इतर भागामध्ये 1 ते 16 प्रभागामध्ये प्रामुख्याने करायचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. पाणी आणि रस्त्यांचे प्रश्न किती कालावधीत सोडवणार? आता पाणी आणि रस्त्याचं किती कालावधीत समस्या सोडवणार ह्याच्यापेक्षा ऑलरेडी पाणी आहे त्याचं नियोजन हे नीट नाही आहे, त्याच्यामुळे ते पाणी सुरळीत आणि नियोजन हे चांगलं कसं होईल, दररोज पाणी पुरवठा कसा होईल, यासाठी MGPचं असलेलं मुबलक पाणी हे नागरिकांच्या घराघरात कसं देता येईल यासाठी काय निर्धारित कालावधीची गरज नाही. ते काही निवडून आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांना मी सांगू शकतो बाबा आता पाणी मुबलक आहे, आता काय महापालिका नाही आहे, तुझ्यावर आता आमचं लक्ष आहे, तू प्रामाणिकपणे उद्यापासून नागरिकांना दररोज पाणी दे. आणि रस्ते तर ज्या ज्या भागामध्ये आता जोपर्यंत DP तयार होत नाही आणि जोपर्यंत नगर परिषदेच्या माध्यमातून निधी हा उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्या ज्या भागामध्ये रस्त्यांमध्ये खड्डे पडल्यात त्या भागांमध्ये डांबरीकरण असेल तर त्या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं प्रामुख्याने प्रायोरिटीने काम घ्यायचं आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये खड्डे बुजवून लोकांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी सुरळीत यासाठी प्रयत्न करायचा. आणि मग DP तयार झाल्याच्या नंतर 1 वर्षाच्या DP तयार झाल्याच्या नंतर पटकन ज्या ज्या भागामध्ये रस्ते नाही आहे, ज्या ज्या भागामध्ये रस्त्यांची गरज आहे त्या ठिकाणी नवीन रस्ते तयार करायचे. अवघड काहीच नाहीये, खूप सोपं आहे. फक्त विशाल नाना हरपळे त्या ठिकाणी गेला पाहिजे, निवडणुकीमधून नगर परिषदेमध्ये गेला पाहिजे, मग लोकांना कळेल योग्य व्यक्तीची आणि वहिनींची योग्य ठिकाणी निवड केलेली आहे.
नगरसेवक झाल्यावर नागरिकांना आपल्यापर्यंत थेट कसं पोहोचता येईल? आता विशालनाना हरपळेच्या घरी कोणी नागरिकांनी यायची काही गरज नाही. विशालनाना हरपळे गेल्या 22 वर्षापासून लोकांच्या सुखदुःखात आहे. दहावा असो, मैद असो, वाढदिवस असो, लग्न समारंभ असो, सुखाचा कार्यक्रम असो, दुःखाचा कार्यक्रम असो, शाळेचा असो, दवाखान्याचा असो, सगळ्या ठिकाणी विशालनाना हरपळे स्वतःहून नागरिकांच्या घराघरामध्ये पोहोचलेला आहे. घराघरांमध्ये जातोय. मी तो उलट असं सांगेल की नागरिकांना विशालनानाच्या घरी यायची गरज नाहीये. मी मतदारांना, नागरिकांना आणि ग्रामस्थांना सांगेल, मला माझ्या घरी येऊ नका, माझं चहापाणी तुम्ही काही घेऊ नका, माझा खर्च वाढवू नका, मला तुमच्या घरी बोलवा. ज्या ज्यावेळेस मी मतदानाच्या मागायच्या माध्यमातून मी ज्याच्या घरापर्यंत पोहोचलो नाही त्याने मला पहिलं घरी बोलवा, चहा पाणी द्या, मला जरा माझ्या पोटात काहीतरी अन्नदान करा, आणि मग मी तुमच्या ज्या ज्या काही अडचणी ज्या तुमच्या आहेत त्या सोडवायचं काम प्रामुख्याने तुमच्या घरी येऊन करील. उमेदवाराच्या घरी जायचं काय कारण आहे? नागरिकांनी त्यांना त्यांच्या घरी बोलवलं पाहिजे. असा उमेदवार तुम्हाला हवा आहे, तो विशालनाना हरपळे. आपण निवडून आलात तर जनतेसमोर कॅमेऱ्यावर एक वचन देत आहात. आता जी आश्वासनं दिली नव्हती ती मी नागरिकांची पूर्ण केल्यात. आता नागरिकांनी मला फक्त आहे ना आव्हान करावं. आश्वासन मी नाही देत, मी ते पूर्ण करणार आहे. आश्वासन द्यायची काय गरज आहे? आता साधी तुम्हाला 1-2-3 उदाहरणं सांगतो. आज कुणाच्याही स्वप्नात नव्हतं की गावातून महिलांसाठी विशालनाना हरपळे वैयक्तिकरित्या देवदर्शन घडू शकतो. मी महिलांसाठी देवदर्शन घडवले, कुणाच्याही स्वप्नात नव्हतं. म्हणजे राज्याच्या बाहेर कोणी ट्रिपा काढल्या नव्हत्या, त्या ट्रिपा मी स्वखर्चाने काढल्यात. त्याच्यामध्ये बालाजीचं देवदर्शन असेल, तुम्हाला सांगतो उज्जैनची ट्रिप असेल, किंवा तुमचं हे असेल शेगाव असेल, किंवा बऱ्याच ठिकाणी मी देवदर्शन यात्रा घडवलेली. कुणाच्या स्वप्नात नव्हतं. अनधिकृत शाळा या ठिकाणी चालू आहे. ती शाळा अनधिकृत चाललेली मी जनतेसमोर आणली, पालकांपुढे आणली. त्या ठिकाणी 225 पालकांच्या विद्यार्थ्यांची फी मी त्यांच्या अकाउंटला पुन्हा द्यायला लावली. काही नागरिकांना अपेक्षित सुद्धा नव्हतं कोरोनाच्या काळामध्ये विशालनाना आपल्या घरी येईल. आपल्याला किराणा, तरकारी, दूध, भेळ, त्याच्यानंतर जीवनावश्यक वस्तू, कपडे असतील, किंवा काही ठिकाणी लोकांना बेड मिळले नाही. काही नागरिकांचे, गोरगरिबांचे मृत्यू झाले. त्या मृत्यूच्या कुटुंबातला व्यक्ती सुद्धा मदत करत नव्हता. त्या ठिकाणी आम्ही स्वतः कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता त्या अंत्यविधीला हात लावलाय आणि त्या ठिकाणी त्यांचे अंत्यविधी पार पाडल्यात. कुटुंबातली लोक नव्हती, परंतु आम्ही तो व्यक्ती आमच्या कुटुंबातला आहे समजून आज आणि 10वी आणि मैतीमध्ये आम्ही त्यांचं कार्य करतोय. अशी वेगवेगळी कार्य आम्ही ठिकाणी केलेली आहेत. त्याच्यामुळं आश्वासन द्यायचं नाही, लोकांची कामं पूर्ण करायच्यात. लोकांना हवासा वाटणारा विशालनाना, त्याच्या हातात दिले मशाल, त्याला करा आता खुशाल. त्याच्यामुळे होणार आहे गावचा विकास. जनतेला काय आव्हान? जनतेला एकच आव्हान करेल की मतदार राजा आहे तू. आता या माध्यमातून गेले 20-22 वर्ष आपल्या काय दारात कोणी आलेलं नाही, परंतु आम्हाला आमंत्रण न देता आम्ही मतदारांच्या दारामध्ये गेलोय. मतदारांना एकच आव्हान करेल, बाबा रे तू मतदार राजा आहे, तुझ्याकडं सगळ्या प्रभागातले सगळे उमेदवार तुझ्याकडं मतदान मागायला येणार आहेत. त्यावेळेस हे तुझ्याकडे फक्त 8-10 दिवसासाठी येतील आणि मतदान मागतील. परंतु विशालनाना हरपळे ह्या तुमच्या सुखदुःखामध्ये गेल्या 20-22 वर्षापासून येतोय, न सांगता येतोय. अशा उमेदवाराला त्याच्यासोबतच्या असणाऱ्या आमच्या या वहिनींना, म्हणजे सुपर्णदा किरण पाटील हरपळे आणि विठ्ठल हरपळे यांना, आणि आमचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत संतोष उर्फ सनी कांबळे, तिघांचंही मशाल चिन्ह आहे. तिघांच्या सोबत प्रभाग क्रमांक 1 ते 16 पर्यंत जे जे आमचे उमेदवार महाविकास आघाडीचे आपल्या समोर नागरिकांच्या मतदारसमोर उभे आहेत, त्यांना सगळ्यांना तुतारी चिन्ह आणि मशाल चिन्हावर आपण भरघोस मताने निवडून द्या. आमच्या हातात सत्ता द्या. आपल्याला विकास कामांची जी काही वाहती गंगा असते ना, ती गंगा प्रत्यक्षरित्या प्रत्येकाच्या दारासमोरून कशी वाईल याचं काम विशालनाना विठ्ठल हरपळे, सुपर्णताईनं आमचे सनी शेठ कांबळे आम्ही करू. लोकांनी मतदान केल्याच्या नंतर पश्चातापाची वेळ येऊन देणार नाही आणि नागरिकांना कळेल की विशालनाना हरपेंना निवडून दिल्याच्या नंतर की विकास काय असतो तो जनतेला नगर परिषदेच्या माध्यमातून दाखवलं जाईल. मी एक आवाहन करेन जनतेला, प्रभाग क्रमांक 6 मध्येच नाही, प्रभाग क्रमांक 1-16 ज्या ज्या नागरिकांना वाटतं ना विशालनाना हा त्या नगर परिषदेमध्ये पाहिजे, त्या नागरिकांना मी सांगेल विशालनाना सोबत सत्ता द्या, वहिनींना सोबत द्या, सनी कांबळेंना सोबत द्या. आमचे 1 ते 16 सगळे उमेदवार आम्हाला निवडून द्या. आपल्याला काय विकास असतो रखडलेला, तो कसा पूर्णता जातो, तो कसा केला जातो, आणि सगळ्यात विशेष म्हणजे आम्ही निवडून गेल्याच्या नंतर जसं विधानसभेचं कामकाज हे आपल्याला नागपूरचं, मुंबईचं कसं
टी व्हीवर दिसतं की आमदार काय आपल्या प्रभागाची किंवा आपल्या मतदारसंघातली मागणी काय असते ती कशी पूर्ण करून घेतात, ते काय बोलतात, तशा प्रकारची मागणी माझी नगर परिषदेच्या सीओना राहणार आहे की आपण ह्या निवडून दिलेल्या नगरसेवकांचं जे काही कामकाज आहे ते आपण लाईव्ह टेलिकास्ट करावं. फुरसुंगी उरुळदेवचीच्या नागरिकांच्या घराघरामध्ये केबलच्या माध्यमातून किंवा कोणत्याही सुविधेच्या माध्यमातून किंवा एखाद्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्या दिवशी सभागृहामध्ये हे कामकाज असेल महिन्यातून एकदा तरी ते कामकाज सभागृहातून नागरिकांच्या समोर गेलं पाहिजे. म्हणजे निवडून आपण आपल्या प्रभागाचा दिलेला व्यक्ती योग्य आहे की अयोग्य आहे हे लोकांना कळेल. म्हणून पुन्हा आवाहन कर नागरिकांना, योग्य व्यक्तीची निवड करा. आपली 5 वर्ष वाया घालू नका. गेले 20-22 वर्ष वाया गेल्यात, आता पुन्हा 5 वर्ष वाया घालू नका. आपल्याला गावचा सर्वांगीण विकास करायचा आहे. आता विकास म्हणजे काय? विकास बघा काय, विकास म्हणजे हारपळ्यांमध्ये आडनाव विकास आहे, कामठे आडनावमध्ये विकास आहे, पवार आडनावमध्ये विकास आहे, चंद चोरगडे कुटे बाडळे सायकर सरोदे सगळ्या आडनावमध्ये विकास आहे. विकास तो नाही आपल्याला पाहिजे. विकास म्हणजे रस्ता पाहिजे, ड्रेनेज पाहिजे, लाईट पाहिजे, पाणी पाहिजे, आरोग्य, शिक्षण, गावचा डीपी प्लॅन, शेतकऱ्यांची टीपी स्कीम, गोरगरीब नागरिकांसाठी काय लागतोय अन्न वस्त्र निवारा, युवकांसाठी काय लागतोय रोजगार, महिलांसाठी काय लागते सुरक्षितता, आणि विद्यार्थ्यांसाठी लागते शिक्षण, आणि पेशंटसाठी लागते दवाखाना. याला म्हणायचं विकास. स्मार्ट नगर परिषदसाठी काय योजना? हा, स्मार्ट नगर परिषद. स्मार्ट नगर परिषद मी माझ्या बाईटमध्ये सांगितलंय, मी फुरसुंगी उरुळदेवाची नगर परिषद ही दुबई करणार आहे. आता दुबई म्हणजे काय? लोक विचारतील अरे हा काय वायडी देतोय, हा काही बोलतोय. अरे मी काही बी नाही बोलत. मी जबाबदारीने तुमचा आज आर भारत आणि तुमचं दुसरं पुण्य मराठी आणि ह्याच्यासोबत अजून बऱ्याच लोकांच्या चॅनलवर मी बाईट दिलेले आहेत. त्यामुळे मी जबाबदार व्यक्ती आहे. मी अजिबात असं ते वेगळं नाही काय बोलणार की मी फुरसुंगीची उरुळदेवाची दुबई करणार म्हणजे काय. मला काय काचेच्या इमारती बांधायच्यात का? ते नाही करायचं. मला लोकांना काय लागते, त्यांच्या मूलभूत गरजा काय त्या पूर्ण करायच्यात. त्या केल्या म्हणजेच फुरसुंगीची दुबई झाली असा त्याचा अर्थ आहे. आपल्या विरोधी उमेदवारांच्या तुलनेत आपण जनतेसमोर काय वेगळं मांडता? मतदारांनी आपल्यालाच मतदान का करावे? आता विरोधी उमेदवारांनी गावाचं खाल्लंय, देवाचं खाल्लंय, भावाचं खाल्लंय, नागरिकांचं खाल्लंय, प्रभागाचं खाल्लंय, त्याच्यानंतर सार्वजनिक गोष्टी खाल्ल्यात. काही उमेदवारांनी ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्यासोबत आज एकत्र झाल्यात, मिलीभगत केलंय, गुटरगू केलंय आणि कॉम्प्रोमाइज केलंय आणि त्यांच्यासोबत राहून लाखो रुपयाची महामाया कमावल्या. ज्यांच्या विरोधात होते त्यांच्या ते काही उमेदवार आहेत. काय उमेदवार असे आहेत त्यांनी गेले अनेक वर्ष गायरान क्षेत्र खाल्लंय. त्यांनी नागरिकांच्या नळ कनेक्शनमध्ये सुद्धा पैसे खाल्ल्यात. त्यांनी नागरिकांच्या लाईटचं कनेक्शन असतं ना त्याच्यामध्ये बी पैसे खाल्ल्यात. त्यांनी आमदार खासदार निधीतून जी काही कामं केली ती त्यांची कामं केल्यात, पदरच्या पैशांना नाही कामं केली. तर त्या कामांमध्ये सुद्धा 30-30, 40-40% पैसे कमावल्यात. आणि आज ते सांगतात की पुन्हा त्यांना संधी द्या. ज्यांना संधी दिली ती ते 20-22 वर्ष काही करू शकले नाही, आणि आज ह्यांना जर संधी दिली तर परत गाव खात्याली, देव खात्याला आणि भाऊ पण खात्याला. तर अशा सर्वांना नमस्कार. विशालच्या हातात आले मशाल, आता त्याला गाव करायचंय खुशाल. दाबा बटन मशाल, निवडून द्या की आपला विशाल. धन्यवाद माऊली. तुमचं कार्य तुम्ही पाहिले, विशालनाचं कार्य पाहिले. विशालनाला एकदा संधी देऊन तर बघा रे, काय असतं ना ते दाखवून देतो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. सोसायटीमध्ये मी निवडून आलो, मला गाव पाडा निघलो होतं अख्खं. म्हणजे कोण? पुढारी. मला जनतेने आणि मतदारांनी नाकारलं, मला 3 नंबर मतांनी निवडून आणले. आजही माझं अनुक्रमांक 3 आहे. आणि 3 नंबरच्याच उमेदवाराला आणि आमच्या या 5 नंबरच्या उमेदवाराला सुपरदारांना जनतेने निवडून द्यावं. मला जर यादा कदाचित काही कशी आडवी तिडवी इकडून तिकडून मला कमाई कोणी द्यायचा प्रयत्न केला ना तर मी ती कमाई उघडपणे सांगेल जनतेला, मतदार राजा बघ बाबा ह्यांनी मला एवढे एवढे 2 रुपये आणून दिलेत, हे 2 रुपये मी जनतेसाठी खर्च करणार आहे. पण माझं घर नाही भरणार, मी जनतेसाठी ते 2 रुपये खर्च करणार. जसं सोसायटीला तुम्हाला माहीत नाही मला काही चॉकलेट कॅडबरी खायला मिळली होती, ती मी लोकांना दाखवून दिली ग्रुपच्या मार्फत की माझ्याकडे चॉकलेट आणि कॅडबरी आली आहे. ही मी चॉकलेट कॅडबरी आपल्या गावातल्या ह्या कार्यासाठी देतोय, ते माहिती आहे सोसायटीच्या निवडणुकीचं. तसं मी निवडून गेल्याच्या नंतर माझ्याकडं मोठी कॅडबरी येणार आहे, मोठी.
मग ती कॅडबरी मी काय करणार, नागरिकांना जनतेनं जाहीर करणार की बाबा माझ्याकडे ही मोठी कॅडबरी आली आहे, आता ही कॅडबरी जनतेने वाटून घ्या आणि व्यवस्थितरित्या बारके बारके बाईट खा. पण मला ती नको आहे. माझ्या घरी मी सदन आहे, माझ्या घरी मला खायला प्यायला राहायला जगायला खूप काही आहे. मी माझ्या घरचे 2 गुंठे ऐकून मग आम्ही खाईन, पण जनतेचं भावाचं देवाचं खाणार नाही. फुरसुंगी उरुळी देवाची सार्वत्रिक निवडणूक 2025 नगर परिषदेची. आज या निवडणुकीच्या माध्यमातून विशाल नाना विठ्ठल हारपळे आणि सुपर्णताई किरण पाटील हारपळे प्रभाग क्रमांक 6 मधून नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष उर्फ सनी कांबळे आणि आमचे 1 ते 16 प्रभागामध्ये आमच्या मशाल चिन्हाचे सर्व उमेदवार महिला आणि पुरुष आणि तुतारी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जे काय आहेत ते सर्व आम्हाला बहुमतात निवडून द्या. आमच्या ताब्यात सत्ता द्या. आमच्या मागं कुठला आमदार नसू दे, आमच्या मागं कुठला खासदार नसू दे. फुरसुंगी नगर परिषदेच्या माध्यमाकडून प्रशासनाकडून काम कसं करून घ्यावं याचा पूर्ण अभ्यास आमच्याकडे आहे, आमच्याकडं नॉलेज आहे आणि ह्याच्या माध्यमातून आम्ही गावचा विकास करू. आम्हाला बहुमताने निवडून द्या. आणि जे असे उमेदवार आहेत ना आमच्यासमोर, जे आपल्याला गेले अनेक वर्ष खोटं आश्वासन देतात, यांना जरा घरी बसवावं. यांना घरी बसू द्या. 5 वर्ष जरा सत्तेच्या बाहेर ठेवा. सत्तेत असल्यावर त्यांनी काय नाही केलं आणि आम्ही सत्तेत असल्यावर काय करू शकतो हे त्यांना बाहेरून बघाय ठेवा ना तुम्ही जरा मतदारांनी. आम्ही सत्तेत गेल्यावर काय करू शकतो हे निवडणूक निवडून आल्याच्या नंतर 5 वर्षामध्ये पुन्हा सांगतो, फुरसुंगीची दुबई केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.